तुझ्या दरबारी जर का न्याय असेल तर तो न्याय हा निराधार गरीब याचक मागतोय रे. अनेक इच्छा आकांक्षा ज्यानं या उराशी बाळगल्या पण त्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण न होता प्रत्येक प्राणी मात्राला स्वतःची आयु मर्यादा दिलेली आहे आणि ती आयु मर्यादा आज आमची संपुष्ट देण्याची वेळ आली आहे. तरी अनेक इच्छा आकांक्षा आमच्या स्वप्नवत ठरल्या का? आज मी जाब विचारतोय परमेश्वरा का? पण वयोवृद्ध झालो असलो तरी माणसाला आशा सोडू नये. कारण आशेवर प्रत्येक प्राणी मात्र दिवसानगणिक जगत असतो. आशाही माणसाचे मन प्रफुल्लित करून त्याला जगण्याची नवी दिशा देत असते. उगवणारा प्रत्येक सूर्य हा आशेची किरण घेऊन येतो आणि प्रत्येक प्राणी मात्र स्वतःच कल्याण आज ना उद्या होईल या आशेवर जगतो. आणि म्हणूनच आज या अवंतीपुरापर्यंत या गरीब ब्राह्मणाचं आगमन झालंय. इथं येण्याचं प्रयोजन एकच आहे. राजा सोमकांताने राज्यात दबंडी दिली आहे. आज राज सोहळा आहे आणि त्या राज सोहळ्यात येणारा प्रत्येक याचक त्याची इच्छा तो परिपूर्ण करणार आहे. कुणी आज राज दरबारातून बिनमुख जाणार नाही. आणि ही दबंडी ऐकून हा याचक राजा सोमकांताच्या राजदरबारापर्यंत आलाय. पण आपण आल्याची जाणीव राजा सोमकांताला करून द्यावी म्हणून राजा सोमकांत राजा सोमकांत या दरबारी या वेळेला याचकाला हाक देतोय. अतिथी देवोभाव आमचा शिष्टाचार आहे म्हणून त्याच्या स्वागतासाठी बोलवणं हे शिष्ट होय. काय पाहतोय हे विप्रश्रेष्ठा तुमच्या पवित्र चरणी हा राजकर्ता नतमस्तक होतो. सुस्वागतम सुस्वागतम. सदैव कल्याण. या विप्रश्रेष्ठा साधू संत येती घरात रोजची दिवाळी दसरा यावं आमच्या मनाचं समाधान करावं म्हणतो. या अतिथी आसनावर बसून आमच्या मनाचं समाधान करावं म्हणतो. या राजा अरे आज तुझ्या या राज दरबारापर्यंत येणं झालं या याचकाचं त्यालाही कारण आहे. होय राजा आलाय तो बसण्यासाठी नव्हे. एक याचक म्हणून जेव्हा दुसऱ्याच्या दारी एखादा याचक जातो तेव्हा त्याच्या मनातील सुप्त इच्छा त्यानं परिपूर्ण करून द्यावी. विप्रश्रेष्ठा आमची ख्याती किती या विश्वात दरवळते. अर्थात आजचा दिवस आहे तो आमच्यासाठी सुवर्णाचा दिवस आहे आणि आजच्या शुभदिनी आपली पावलेल्या राजप्रसादी लागली आम्हाला समाधान झालं. तुमच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. सदैव तत्पर म्हणून म्हणतो या मला सांगावं क्षणभर आपल्या देहाचं मी अवलोकन करतोय. नेत्राचे अश्रू वाहत आहेत. कशासाठी? अरे मनाची द्विधावस्था या वेळी या याचकाची झालेली आहे. पण राजा खरा राजा सुखान प्रजा हितदक्ष राजा असावा. राजा कसा असावा तर स्वतःचा आनंद हा प्रजेच्या हितामध्ये बघणारा असावा. आणि राजन हे सारे गुण तुझ्या नमस्कांत रमलेले आहेत. आणि म्हणून हे राजन तुझ्याकडून मला एक वचन हवंय. काय म्हणाला? होय राजन. हे विप्रश्रेष्ठा याचक म्हणून या माझ्या राज दरबारी तुमची पावलं पडली. आजपर्यंत कित्येक याचक या राज दरबारी आले पण केव्हाही त्याच्या मुखात असे शब्द
शाब्दिक बरोबर तुमचा भरोसा नाही की काय राजन हा? आपल्या शाब्दिक बोलावर आमचा विश्वास नाही असा त्याचा अर्थ नव्हे. एक राजा आज आम्हाला बोलायला वचनबद्ध करतोय, त्याच्यावर आमचा विश्वास नाही असंही नव्हे. पण राजन, अरे अनेक आशा आकांक्षा या जीवनात हे विप्रश्रेष्ठा, जीवनाचे अनंत चटके तुम्ही सोसले आहात आणि म्हणून दुःख काय असते याची पुरेपूर जाणीव तुम्हाला आहे. म्हणून कदाचित आमच्यावरचा विश्वास क्षणभरतीचा ढळला असेल, पण निश्चिंत व्हा. राज करता सोमकान म्हणजे कुणी सामान्य नव्हे. दिलेला शब्द ज्याला जीवनाच्या अंतापर्यंत पाळलाय अशी त्याची खात्री. निश्चिंत मनावर तुमच्या मनाच्या इच्छेची पूर्तता केली जाईल. पण जर का आमच्या शाब्दिक बोलावर भरोसा नसेल तर या तमाम देशबांधवांना सांगतो, हा राजकर्ता वचनबद्ध होतोय, वचनबद्ध होतोय. तुमच्या इच्छेची पूर्तता राजकर्ता पूर्ण करेल, पूर्ण करेल, पूर्ण करेल. शाबास राजा, शोभलास, स्वतःच्या राजकीर्तीला शोभलास आणि आमची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी वचनबद्ध झालास, वचनबद्ध झालास. कसा आहे माझा राजा? आमचा मनाचं समाधान खरंच आज आम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवंत ठरलोय. हे विप्रश्रेष्ठा, तुमच्या सरकारची सेवा आमच्या हातून घडावी यासारखं दुसरं परम भाग्य ते कोणतं म्हणून सांगतोय. तुमच्या इच्छेची पूर्तता केव्हा एकदा पूर्तता करीन असं मला झाले म्हणून सांगतोय. सांगा तुम्हाला अन्न वस्त्र काय हवं? राजन, अरे या वेळी याचकाला अन्न वस्त्र द्वारा या सर्वांची एकत्रित गरज आहे रे. ते तर भिक्षा मागणंही मिळवणी, पण या वेळी एक आगळी आणि वेगळी इच्छा, एक विशेष इच्छा या राजदरबारी परिपूर्ण होईल. विप्रश्रेष्ठा, ज्या घोर महत्वाकांक्षेने इथपर्यंत तुम्ही पावलं टाकलीत ना, ती तुमची इच्छा इथपर्यंत नक्कीच पूर्ण होईल हा माझा आत्मविश्वास आहे. आणि तुमच्या इच्छेची पूर्तता झाल्यावर जे समाधान मला मिळेल ते समाधान परम भाग्य मिळवण्याचं असेल म्हणून सांगतोय. सांगा, कथन करा. हे राजन, आम्ही एका व्यक्तीत जन्म घेतला आणि त्या वेळीपासून आमच्या मनाची सुप्त इच्छा आमच्या हाती देखील एक छोटस राज्य असावं. काही मोठ्या प्रमाणात का होईना आपलेही प्रजाजन असावे, त्या प्रजाजनाला आपणही न्यायदान करावं अशी थोर इच्छा या ब्राह्मणाच्या मनी फार दिवसापासून लागून राहिली. त्याच्यासाठी तुमच्या बोलण्याचा मतितार्थ माझ्या पुरेसा झाली आहे. सांगा हो, स्पष्ट बोला म्हणतोय. काय होईल मला? हे राजन, आम्हाला हे राज्य हवं. काय घडतंय या क्षणी? हा आभास की आभास? हे परमेश्वरा, हा माझ्या जीवनातला अमूल्य क्षण. या विप्रश्रेष्ठाला मागणी केली ती कोणती असेल? हे राज्य तुम्हाला हवंय? ज्या राज्याच्या राजगादीवर बसून जे तमाम देश बांधवांना मी न्याय दिलाय ते राज्य होय. हे विप्रश्रेष्ठा, थांब राजा, थांबा म्हणतोय. थांब राजा, थांब. माझ्या मुखात वाणी बाहेर पडते काय आणि माझं आगत स्वागत करणारा प्रसन्न मुद्रेचा राजकर्ता राजा सोमकांत दुःखी कष्टी होतोय काय? नकोय तुझं राज्य. थांबा म्हणतोय. माझ्या मनाचा अर्थ कसा नव्हता हो. सत्ता श्रीमंती हे चिरंतन चित्राला तेव्हाच नसतं. पण हे राज्य माझ्या तरी कुठे? या तमाम जनतेचा विश्वास आणि त्या विश्वासाला
दिलेला शब्द आम्ही आमच्या जीवनात पाळलाय. मग माझ्या अंतरीच्या वेदना दिलेल्या शब्दाच्या पूर्ततेसाठी काळ काळ येईल याचा विचार न करता तुमच्या मनाच्या समाधानासाठी दिला हा राजकर्ता सोडला. झालं ना समाधान? शोभलास राजा राजा सोमकांत शोभलास स्वतःच्या मातृपितृदेवतेची कीर्ती उत्तुंग करण्यासाठी यावेळी अतिथी आसनावर उठून या राजसिंहासनावर या याचकाला बसवण्यासाठी सत्ता केला. सत्ताधीश किती झाला? या सगळ्या समाजाला जनतेचे शास्त्र या क्षणी तुम्ही आम्ही आमचा शब्द पूर्ण केला. मनाला आम्हाला समाधान प्राप्त झालं. होताय राजन यावेळी या याचकाचं मनाचं समाधान होत आहे. हे मित्रश्रेष्ठ, आम्ही अनेक प्रजाजनांना न्यायदान करण्याचं कार्य करू असा विश्वास मला वाटू लागलाय. तुमचे दास बनी राहणं सांगा काय आज्ञा असेल? राजा पहार मला कोणी राजा म्हणेल का? ही भडंग विकाराची अवस्था जर का कोणी राज दरबारी आला असेल तर यावेळी राजाला कुणाकडे पाठवेल? म्हणजे अंगावर वस्त्र नाही म्हणून? पण मित्रश्रेष्ठ, माणसाचा मोल भंग वस्त्राने शोभत नसतो. तर अंतःकरणाच्या माणुसकीने ते शोभलं जातं. पण काही अर्थ नाही. राजन तुमची जर तशीच इच्छा जरी असेल, अंतःकरणाच्या माणुसकीनं माणसाचं मन ओळखलं जात असलं तरी तसाच हे मित्रश्रेष्ठ, क्षणभर या भरकरी वस्त्राचा मला तरी काळूच कारण आयुष्याचं वस्त्र जिथं मातीमोल ठरता येईल तिथं या निरर्थक वस्त्राचा काळूच मला. तुम्ही राजकर्ते आहात अर्थात हे या क्षणी मी तुम्हाला पाहत एकदा आणि त्याच मलमल वस्त्राला या शरीराला सुख प्राप्त होत आहे. हे शरीर कित्येक अनंत वर्षांनी सुखावलं जात आहे. पण राजन नुसतं राज सिंहासन आणि वस्त्रालंकार ठेवून या प्रजेला मी न्यायदान करीन, या प्रजेचं मी रक्षण कसं काय करू शकेन? याच्यासाठी राजन तुझ्या कमरेला असलेली राणी काय मागितलं तो तुम्ही? माझे पंचकाल मागितले असते हा. त्या माझ्या तारी दिलं. आजवर खेळून सहाय्य केलंय. ती माझी ही रणदेवता, माझ्या पराक्रमाचं प्रतीक नाही. नको
ज्ञान होय. नको राजन. माणसाच्या सुखापेक्षा माणसाचं तत्व महत्वाचं. आणि म्हणून क्षणभर काढावा त्याचा ठेव. ही माझी प्राणस्थिती, ही माझी रक्षण करते देवता होय. सुख दुःखाला समान माती, निर्मळ जीवन जगत यावेळी ही रणरागिणी अंगावरचे आभूषणे तुम्हाला दिले. एवढंच नव्हे तर माझी रणरागिणी ही मी तुम्हाला अर्पण केली. तुमच्या या यशासाठी अजून काही इच्छा आहे. हे भरदरी वस्त्रालंकार, तुझ्या कमरेला विखार असलेली ही रणरागिणी यावेळी आमच्या कमरेला आहे. राजा, शोभणारा मी अवंती कुळाचे राज करते. याच्या हा भगवंता अर्थात बुद्धिमत्ता परमेश्वर माझ्या नेत्रासमोर आहे. आणि त्याची पूजा करणं हेच या दासाच्या भक्ताचं आद्य कर्तव्य आहे. पण राजा, यावेळी राज्य बहाल केलंस, हे राज सिंहासन बहाल केलं, वस्त्रालंकार बहाल केलेस. एवढेच नव्हे तर ही रणरागिणी रसिक प्रेक्षक जनो, पौर्णिक गोसावी या सद्ग्रस्तानं आम्हा दोघांच्या कलागुणाचा गौरव करून हे बहुमूल्य पारितोषिक दिले. तुम्हा तमाम प्रेक्षकाला नम्र अभिवादन करून सिद्धेश्वर दशावतार अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ मालक गोसावी सर याच्या वतीनं बक्षीस स्वीकारतो. हे राजन, यावेळी राज सिंहासन बहाल केलं, वस्त्रालंकार भरजरी वस्त्र उतरवून या याचकाला देण्यासाठी तत्पर ठरलास. आज प्रजेचं रक्षण करण्यासाठी रणरागिणी आमच्या हाती आहे. पण राजा, अनेक वर्षाची अजून एक सुप्त इच्छा. अजूनही इच्छा होय राजन, फक्त एक. मला काही तुम्हाला बहाल केलं तरी सुद्धा अजूनही इच्छा. मग सांगा राजा, अशी कोणती इच्छा तुमच्या अंतर्भावात आवडते आणि ती या राजकर्त्याला परिपूर्ण केली पाहिजे. प्रत्येक मनुष्य प्राणी या आशेवर जगत असतो आणि म्हणूनच आम्ही निराधार असल्या कारणानं आमचं अजून वैवाहिक जीवन परिपूर्ण झालेलं नाही. आणि म्हणून जरी वयोवृद्ध झालो असलो तरी संसार सुख उपभोगण्याची इच्छा या याचकाला आहे. राजा, करशील ना रे परिपूर्ण एवढी इच्छा? नक्की वैवाहिक जीवनात आनंद लुटा ही इच्छा ना. मग तुमच्यासाठी देशोदेशी फिरेल, तुम्हाला शोभेल साजेल अशी वधू घेण्यासाठी निघालोय मी. थांब राजा, यावेळी राजकारणात मी आहे. हे राज सिंहासन माझ्या अधिकाराचं आहे. या राज दरबारात माझ्या आज्ञेशिवाय तू जाऊ शकत नाही. मग पुत्रश्रेष्ठ, या प्रजाजनांमध्ये तुझी गणना होते. मी काय करावं ते तरी सांगा. तुमच्या इच्छेच्या पूर्ततेसाठीच मी निघालो होतो ना. माझ्या इच्छेची परिपूर्तता तुला करायची ना. मग आज हे राज्य कुणाचं, हे राज सिंहासन कुणाचं, हे भरजरी वस्त्रालंकार कुणाचे, आपले ते कुणाचे होते? जे तुझे होते ते या याचकाला बहाल केले. मग राजा, अरे तुझा आणि तुझा पाशी आणि तू जागा चुकलासी. होय, काय म्हणाला? माझा आहे माझ्यापाशी. मनाच्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतोय. हे विप्रश्रेष्ठा,
तुम्ही माझी कटू परीक्षा तर घेत नाही ना. सांगा हो, माझ्या जीवनात असा प्रसंग पाहू बघा, सांगा हो म्हणतोय. तुमच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी वाटलेले जीवन सांगा म्हणतोय तुमच्या मुखातून. प्रत्येक मनुष्य प्राण्याचं जीवन हे एक अगदी दिव्य आहे आणि त्या परीक्षेत जो उत्तराई ठरला तोच मनुष्य प्राणी कीर्तीला पोहोचला. त्याची कीर्ती अमर आणि अजय. याच कीर्तीच्या वंशाचा कळस घासण्यासाठी राजपुत्र उतारले झाले. कसं की माझे शिर मी धरावं आता काय करावं मग राजन ही रिक्त असलेली वाम बाजू याच्यासाठी तुझी भार्या मला हवी. आणि त्या कीर्तीचा कळस जर का तुला गाठायचा असेल तर यावेळी माझ्या इच्छेची परिपूर्तता हे तुझं परम गंतव्य हो. आणि जर का ते परिपूर्ण होत नसेल तर राजा वचनभ्रष्ट राजा तत्वभ्रष्ट आणि हे राजा जगाला काम केलं पहिलं स्वतःच्या सुखाचा केव्हाही विचार नाही हो केला. पण ही माझी तमाम देशबांधव मला काय म्हणतील, माझ्यासारखा सैतानपती या विश्वात नाही. धिक्कार माझं जीवन, धिक्कार माझा जीवन. या जीवनाचा शेवट जीवनाचा शेवट झाला असता तर कदाचित मनाला समाधान प्राप्त झालं असतं. पण माझ्या तत्वाच्या कृत्यतेसाठी माणुसकीला पूर्ण काळीमा फासणारा नराधम पती म्हणून माझी गणना होती.
चालेल. जे काही लिहिलंय माझ्या विधिपटात जे काही लिहिलंय ते सत्य आहे असं समजून येणारा जीवन मी माझ्या परीने जगेन. क्षणभर माझ्या हृदयात स्वतःच्या पूर्तीसाठी होय मित्रश्रेष्ठा, स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून अगं ये मानवी, अगं ये मानवी, ये मानवी, ये. माझा शब्द तळातून घेण्यासाठी वायू वेगानं कशी तू धावत आलीस केवढं समाधान. हो पण पाहते आज दादाचं कर्तव्य जो जो कोणी येईल त्याला ध्यान देण्याचं कर्तव्य करतात. असं सुद्धा मी तुमच्या जवळ पाहते असं का नसते मला? माझ्याकडे पाहतेस आणि अशा रीतीनं प्रथम पाद असल्या कारणात प्रश्न निर्माण झालाय. हो तुमचं कर्तव्य होतं. अरे माधवी, तुला कल्पना आहे काय? या राजकथा सोमकांची ख्याती किती अविश्वास दरवळते. हो. दानवीर राजा सोमकानाशी ज्याची ख्याती केली, ज्यानं दिलेला शब्द जीवनाच्या अंतापर्यंत पाळलाय तो तुला पती, हा तुला अभिमान आहेच. पण जे घडलंय ते तुला सांगायलाच हवं. काय? बघा वेळी काय घडलंय? याचकाच्या इच्छा परिपूर्ण करणं हे आमचं परम कर्तव्य होय. अगदी खरंय. आणि आज एक विनमुख याचक इथपर्यंत आलाय काय, आणि त्याच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी हा तुझा पती तत्पर झालाय. मग तो कोणत्या रीतीनं हा? ऐक. अगं या राज्यात मी लहानाचा मोठा झालो, या राज्याची थोर परंपरा राखली, खरंय. त्या विप्रसिद्धीच्या इच्छेसाठी हे राज्य मी अर्पण केला केलंय. काय? होय. आपले याच्या तिथे आला त्यांच्या माझ्याप्रमाणे तुम्ही केलं. त्यांना जे हवं ते दिलं, त्यांचं मन समाधानी झाले. हे ऐकून तुझं दुःखावरचं समाधान करून आनंद झाला. पत्नी असावी तर तुझ्यासारखी. अगं वेळे एवढंच नव्हे ग. अंगावरचे वस्त्र अलंकार, कमरेशी विळका घालून असलेली रेणा देवता ही मी अर्पण केली. पण एवढं सर्व तरी सुद्धा पण वाईट का वाटते तुम्हाला? एकाच गोष्टीसाठी म्हणून का करतो? मला सांग, पती पत्नी म्हणजे रथाची दोन चाकं, आणि ती रथ चालवण्यासाठी आम्ही तत्पर झालो. संसार सागरात उडी घेतली. आज असं वाटतंय ग, हा संसार रथ कुठंतरी कोलमडला जातोय. होय. हो, असं का वाटते तुम्हाला? भरोसा मी आहे नाही. ना तुमचं काय सगळं. म्हणाली? वचन दिले हे तुम्हाला. भरोशाचे शब्द आहेत. प्रत्येक सुख दुःखात मी साथ देईन हे तुम्हाला. हेच ऐकायचे होते ग मला. असं असतं. माझी धीराची पत्नी, माझी मानवी माझ्या समोर असते वेळी कोणताही काळ माझ्या समोर उभा राहत नाही. आत्मविश्वास आहे वेळी मी त्या विप्रश्रेष्ठाला दान केलंय ग. पण दानाला दक्षिणा नाही. दान केलं माझ्याकडे कुठलीच नाही. दानाला दक्षिणा याच्यासाठी हो काहीतरी असेल ना. आहे. हा? म्हणूनच मी तुला इथपर्यंत पाचारण केलंय. म्हणजे आपल्या इथं आहे. हा, त्यांनी जे मागितले माझ्या नेत्रासमोर, काय? माझ्या समोर. मला का दिसत नाही? मला सांगा. मी आणखी अगं वेडे, आमची दोन शरीर असली तरी मन एकच आहे. वास्तविक तुला समजायला हवं, पण काय ते? ऐक. सांगा ते. मुखातून शब्द बाहेर येत. अरे विलंब होतो, स्वतःच्या वचनाची परिपूर्णता करण्यासाठी तत्पर हो. नमस्कार. आहे मंगलाशीर्वाद. तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. शब्द मुखात अडकतायत. कसं सांगू तेच समजेनासं झालंय. काय? विश्वास आहे ना माझ्यावर? मी जे करीन ते योग्य, हा विश्वास आहे ना? सांगायचं काय हवं? मग हा विश्वास व्यक्त करण्यासाठी मी तुला दान केलंय. आमच्या परीक्षेचा अंतिम बोलता बोलता तुमच्या पत्नीसमोर तुम्ही बोलून गेला.
पतीचा स्वाभिमानाने अभिमान टिकवण्याची अंतिम पर्याय. आणि मी तुमच्या सेवेला आवडू शकत नाही, जगू शकत नाही. जर का त्या परमेश्वराने मला मरण दिलं ना, असं काही होणार नाही. तो साक्षात भगवंत आज आपल्या अनंत चक्षुने मला पाहतोय. कदाचित हाच विनतेचा संकेत असेल. याच्यासाठी आई, मी माझ्या शब्दाच्या पूर्ततेसाठी मी तुला अर्पण केलंय. जगनिंदेला मी पात्र ठरेल, पण शब्द मी पाळेल. आणि जर का असं झालं नसेल तर पती धर्म तू पाळू शकत नाही. असा दोष तुला तुझ्या पप्पांनी दिला. जा, या क्षणी मला या येथे यावेळी दुःखकट्टी होण्यासाठी तुम्ही भयता तत्पर ठरला. अरे कष्टी मनानं दिलेलं दान कधी परिपूर्ण होत नाही. आणि ज्यानं घेतलं त्याला समाधान लाभत नाही. हे राज तुला बहा, हे राज तुला बहा. राजा नकोय तुझी भार्या. राजा हा विप्रश्रेष्ठ स्वतःच्या वचनाला लागला नसेल तर माझी ख्यातिकीर्ती माझा तत्व मातीमोल ठरेल. आणि जर का आज आई माझ्या इच्छेची पूर्तता झाली नसेल तर मी सांगतो त्याप्रमाणे तू वागली नसेल तर या क्षणी तुझ्या पतीचा काय म्हणतोय मी तुझा होतो कधी हे विसरू का. तू कधी माझी होती